नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राज काळे आपला कृषी मित्र या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आत्ता आपण एका कलिंगडाच्या प्लॉटवरती आहोत. 1 तारखेला कलिंगडाच्या प्लॉटची रोपांची लागण झालेली आहे. तर याची ते मागं आपण बघतोय परिस्थिती, म्हणजे 6000 रोपं आहेत आणि त्याच्यामध्ये 6000 रोपांमध्ये एकसुद्धा झाड मेलेले नाही आहे. तर याला ड्रिंचिंग किती झाले असतील? 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 0 ड्रिंचिंग झालेलं आहे. 0. एकसुद्धा ड्रिंचिंग कुठल्याही बुरशीनाशकाची झाली नाही, कुठल्याही कीटकनाशकाची झाली नाही, तरीसुद्धा 0 मर आपल्या इथं बघायला मिळतं. अजिबात मर झालेली नाही. अत्यंत कमी खर्चात या प्लॉटची लागवड झाली होती. या प्लॉटची पहिल्यापासून असा उद्देश आहे, एकदम कमी खर्चात हा प्लॉट डेव्हलप करायचा आहे. एकही ड्रिंचिंग नाही, तरीसुद्धा एकही झाड मेलेलं नाही. त्याला जो बेसल डोस जो डिझाईन केलेला होता रयाव कृषी तंत्राअंतर्गत एकदम पुरेपूर रिझल्ट त्याचा आलेला आहे. डोस पण अत्यल्प कमी खर्च डिझाईन झालेला होता. त्याचा उत्कृष्ट असा रिझल्ट इथं बघायला मिळतो आहे. हा प्लॉट वडगाव पाणी येथे आहे आणि कुणीही कसंही इथं बघायला येऊ शकतं की काही रोपाची मर झालेली नाही. आणि आज 14वा दिवस 1 तारखेला लागवड झालेली आहे. उत्कृष्ट असा रिझल्ट त्या डोसाचा इथं बघायला मिळतो आहे. शेतकऱ्याची इथं ड्रिंचिंग न झाल्यामुळं आर्थिक बचत झाली, श्रम कमी लागले. ड्रिंचिंग म्हणजे काहीच, फक्त सध्या त्याला पाणी द्यायचं शेड्यूल चालू आहे आणि तेवढ्यावर सध्या हा प्लॉट आहे. इथून पुढे आपण त्याला स्प्रे आणि काही वॉटर सोल्युबल खते असतील त्याचं शेड्यूल डिझाईन करणार आहोत वातावरणानुसार. पण अक्षरशः खरंच अशी छान ग्रोथ इथं बघायला मिळते. तुम्ही पाठीमाग बघू शकता, एकही झाड मेलेलं नाही आणि एकसारखी वाढ या प्लॉटच्या आपल्याला इथं बघायला मिळते. शेतकरी बांधवांनो, सुरुवातीच्या जे गणित आहे कलिंगड पिकाचं, हे पूर्णपणे वेलींवर डिपेंड असतं, पानांवर डिपेंड असतं. तर चांगल्या प्रकारे वेल आता इथं फेकत आहे आणि पानं पण एकदम रुंद आणि चांगल्या प्रकारे तयार होत आहे अत्यंत कमी खर्चात. पुन्हा एकदा सांगतोय, 0 ड्रिंचिंग झालेली 14 दिवस झाली आणि 0 वर आहे. ड्रिंचिंगचा खर्च 0. छान अशी ग्रोथ इथं बघायला मिळते.